नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता काव्याने पारच्या आयुष्यामध्ये पुन्हा येण्याचा निर्णय घेतलेला आहे. तिने ठरवलेलं असतं, काहीही झालं तरीसुद्धा हे नातं वाचवण्याची जबाबदारी सर्वस्वी माझी आहे. कारण याआधी जेव्हा जेव्हा मी हे नातं तोडण्याचा प्रयत्न केला आहे, तेव्हा तेव्हा पार्थने इथे स्वतः मेहनत करून आमचं नातं टिकून ठेवण्याचा, ते वाचवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे. पण प्रेक्षकांनो, इथे आता जीवा आणि काव्या यांनी ठरवलेलं असतं, काहीही झालं तरीसुद्धा आपलं प्रेम जिंकलेलं नाही आहे. पण आता आपल्यावरती भरभरून प्रेम करणाऱ्या व्यक्तींना आपण आपल्या आयुष्यातून जाऊ द्यायचं नाही. आपल्या नशिबामध्ये एकत्र येणं हे नव्हतं, म्हणून नियतीने आपल्या आयुष्यामध्ये अशा व्यक्तींची एंट्री केली ज्यांनी आपल्यावरती जीवापाड प्रेम केलं. पण आता वेळ आपली आहे. आपल्यांना आपल्या जोडीदाराला एकमेकांपासून आता वेगळं होऊ द्यायचं नाही, असं इथे जीवा आणि काव्या यांनी ठरवलेलं असतं. तर इथे जीवा नंदिनीकडे जाऊन नंदिनीचं मन जिंकणार, तर काव्या देशमुखांच्या घरी परत येऊन पारचं मन जिंकणार आणि त्याला सोडून पुन्हा कधी कुठेही जाणार नाही, असं त्यांनी आता ठरवलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, एका बाजूला रम्याने सुद्धा ठरवलेलं असतं, काहीही झालं तरीसुद्धा त्या काव्याला मी पारच्या आजूबाजूला सुद्धा फिरकू देणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पारच्या आणि काव्याच्या मध्ये लुडबुड करणाऱ्या वसू आणि रम्याला धडा शिकवायची गरज असते. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे आता काव्याने खूपच छान अशी युक्ती शोधून काढलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता पारच्या घरी मीडियाला बोलावून वसूने जो काही तमाशा केलेला असतो, त्या तमाशामध्ये काव्याने वसू आणि रम्यालाच अडकवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये मीडियासमोर तमाशा केलेल्या वसूला आता चांगला काव्याने धडा शिकवलेला असतो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता काव्याने एका पाठोपाठ एक 3 खुलासे केलेले असतात. आणि मीडियासमोर 3 खुलासे केल्यानंतर रम्या आणि वसूचा इथे काव्याने चांगला आता बाजार उठवलेला असतो. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे काव्याने पारच्या मनामध्ये पुन्हा आपलं मानाचं स्थान मिळवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये काव्या इथे मीडियासमोर कशा पद्धतीने 3 खुलासे करते, रम्या आणि वसूचा डाव कशा पद्धतीने उधळून लावते, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं, इथे गोष्टी हाताबाहेर गेल्यात असं काव्य आणि जीवाला वाटत असतं. पण पुन्हा ते दोघेजण हिमतीने उभे राहतात आणि त्यांच्या सपोर्टमध्ये तिकडून आता शारदा आहे, तर इकडून मानिनी काकू असतात. त्यांनी इथे दोघांचीही आता परिस्थिती समजून घेतलेली असते. काव्य आणि जीवाची काहीच चूक नसते. प्रेम करणं हा काही गुन्हा नाही आहे. पण त्यावेळची परिस्थिती ही खूपच जास्त विचित्र असल्यामुळे त्या दोघांचं लग्न झालं नाही आणि वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर ती लग्न झाली. आणि त्यांनी आपलं नातं नंतर निभवायला सुद्धा सुरुवात केली होती. पण प्रेक्षकांनो, वसूच्याच प्लॅनिंगमुळे त्यांचं हे भूतकाळाचं सत्य पार्थ आणि नंदिनीच्या समोर आलं. पण प्रेक्षकांनो, ही गोष्ट काव्याला आधी माहिती नसते. पण जेव्हा इथे काव्य आणि जीवा ठरवतात की आपण आता इथे स्वतःहून मेहनत घ्यायची, पार्थने माझ्यासाठी खूप गोष्टी केल्या आहेत, मग आता माझी वेळ आहे हे नातं टिकवण्यासाठी मी पुढाकार घेणार. तेव्हा जीवा म्हणतो की आत्तापर्यंत चकाचक बाईने सुद्धा मला खूप सांभाळून घेतलंय, आता माझी वेळ आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्य आता घरी आलेली असते. तेव्हा काव्याला कळतं की मीडिया आलेली असते आणि मीडियासमोर खूपच जास्त तमाशा झालेला असतो. मीडियाने त्यांच्या नात्यावरती चिखलफेक केलेली असते. त्यामुळे या सगळ्याच्या मागे सुद्धा वसूचाच हात होता, ही गोष्ट काव्याला समजलेली असते. काव्या म्हणते की माझ्या देशमुखांना मीडिया आल्यामुळे खूप त्रास झाला असेल ना, कारण मीडिया ही काहीही बोलली असेल आणि ते पार देशमुखना आवडलं नसेल आणि म्हणून कदाचित ते दुखावले गेले असतील. आणि या सगळ्याच्या मागे वसू आणि रम्या आहेत, ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. कारण प्रेक्षकांनो, इथे मानिनी काकूंनी घडलेला सगळा प्रकार काव्याला सांगितलेला असतो. तेव्हा काव्यासुद्धा म्हणते की इथे काही महिला आल्या होत्या माझ्या तोंडाला काळं फासायला, पण नंदिनी ताईने सगळी बाजू व्यवस्थित सावरून घेतली.
तेव्हा काव्या म्हणते, "मान्य काकू, आता वेळ आलेली आहे. तुम्ही अगदी बरोबर बोलताय. जगाला फेस करण्याची वेळ आता आलेली आहे. त्यामुळे मी एक खूप मोठा निर्णय घेतलाय. मी आता स्वतः इथे मीडियावाल्यांना बोलावणार आहे, कारण मला काही गोष्टींचा खुलासा सगळ्यांच्या समोरच करायचा आहे." तेव्हा मान्य काकू म्हणतात, "ठीक आहे, माझा सपोर्ट आहे तुला." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या परत आलेली असते. तेव्हा रम्या म्हणत असते, की ती काव्य असेल मांजर, पण मी वाघीण आहे वाघीण. मी त्या काव्याला पार देशमुखच्या आजूबाजूला सुद्धा फिरकू देणार नाही, असं आता रम्याने ठरवलेलं असतं. पण जेव्हा जेव्हा रम्या पार्थ आणि काव्याच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करत असते, तेव्हा तेव्हा काव्या इथे आता रम्याला उडवून लावते. रम्याला चांगला धडा शिकवते. तिचा हात पिरगळते आणि म्हणते, की पुन्हा जर आमच्यामध्ये येण्याचा प्रयत्न केलास ना, तर या घरातून तुला कायमची हकलून देईन. कळलं का? आता उद्या बघच मी तुझी कशी वाट लावते ते, आणि वसू आत्या तुमची सुद्धा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वसूला वाटत असतं, की काव्या उद्या काय करणार आहे? एवढं काही करणार नाहीये ती. आता तिला तोंड दाखवायला जागा उरलेली नाहीये. ती काय करणार आहे आमच्याबरोबर? तेव्हा प्रेक्षकांनो, काव्याने आता मीडियावाल्यांना फोन केलेला असतो आणि तिने 10चं टायमिंग दिलेलं असतं. 10 वाजता सगळ्यांनी आमच्या घरी यायचं आहे. मला काही गोष्टींचा खुलासा करायचा आहे, असं आता काव्याने ठरवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, काव्याने ठरवल्याप्रमाणे 10 वाजता मीडियावाले दरवाजा नॉक करतात. काव्या जाते, दरवाजा उघडते. तिने सगळ्यांच्या इथे चहा पाण्याची व्यवस्था केलेली असते. सगळ्यांसाठी हॉलमध्ये चेअर वगैरे लावलेले असतात. त्यानंतर आता नेमकेच मीडियावाले आलेले असतात. ते येऊन बसतात. त्यांना चहा-पाणी वगैरे दिलं जातं. त्यानंतर काव्या म्हणते, की तुम्ही 2 दिवसापूर्वी इथे आलात आणि तुम्ही ज्या पद्धतीने तमाशा केलात, ते अत्यंत चुकीचं होतं. तुम्हाला पूर्णपणे माहिती नसली तरीसुद्धा तुम्ही एखादा टॉपिक घेऊन तुम्ही त्या लोकांना येऊन पर्सनली कॉमेंट करता, पर्सनली त्यांना टॉन्ट मारता. तुमच्या बोलण्यामुळे, तुमच्या ह्या न्यूज रिपोर्टिंगमुळे एखाद्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो, याचाही तुम्ही विचार केला नाहीत. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्या म्हणते, की तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं आहे ना, तुम्हाला मसाला तर मिळणार नाही, पण तुम्हाला सत्य कळेल. आणि जेव्हा तुम्हाला सत्य कळेल ना, तेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पुन्हा त्यांची परवानगी नसताना त्रास द्यायला जाणार नाही, अशी मी अपेक्षा करते. तुम्ही तसं कराल की नाही मला माहीत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्या म्हणत असते, की तुमच्यातल्याच काहींनी पार देशमुख यांना विचारलं, की तुमच्या बायकोच्या आणि भावाच्या अफेअरबद्दल तुम्हाला कळल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? तेव्हा इथे मी तुम्हाला सांगू इच्छिते, की लग्नाच्या आधी आमचं जरी अफेअर होतं, तरीसुद्धा आमच्या दोघांचं लग्न एकमेकांबरोबर झालं का? तर नाही. आमच्या आयुष्यामध्ये खरं तर देवाने वेगवेगळी माणसं लिहिली होती. आम्ही कदाचित एकत्रच आलो होतो, की आयुष्यभर एकत्र न राहण्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्या म्हणते, की आमचं काही 4-5 वर्षांचं प्रेम नाही आहे. आम्ही गेली 1 वर्षभरच एकमेकांना ओळखत होतो, एकमेकांच्या प्रेमात होतो. पण आमचं लग्न झालं नाही. कारण लग्नाच्या दिवशीच इथे पार देशमुख आणि नंदिनीताई यांचं लग्न ठरलं होतं अरेंज मॅरेजमध्ये. नंदिनीताईंना सुद्धा पार देशमुख आवडले होते आणि पार देशमुखला सुद्धा नंदिनीताई आवडली होती. आमच्या दोन्ही कुटुंबांनी त्यांचं लग्न ठरवलं होतं. त्यांच्या लग्नामधून दीपकने नंदिनीताईला किडनॅप केलं. हा दीपक कोण आहे? तर त्याला आमची नंदिनीताई आधीपासूनच आवडत होती आणि त्याला हे लग्न होऊ द्यायचं नव्हतं. त्याने अशी धमकी दिली होती. पण तरीसुद्धा त्याच्या धमकीला आम्ही काही सिरियसली घेतलं नव्हतं. पण तुम्हाला अजून एक गोष्ट मी सांगते. ही रम्या आहे ना, रम्या, तिचं पार देशमुखवरती प्रेम आहे लहानपणापासूनच. आणि ही वसू आत्या, रम्याचं लग्न पार्थबरोबर व्हावं अशी वसू आत्याची इच्छा होती. पण ती इच्छा पूर्ण झाली नाही, कारण पार देशमुखचं रम्यावरती कधीच प्रेम नव्हतं. त्यांना नंदिनीताईबरोबर लग्न करायचं होतं. पण नंतरला काय झालं, वसू आत्यांना नंदिनीताईचा राग येत होता, म्हणून त्यांनी नंदिनीताईला किडनॅप करायला सांगितलं दीपकला. आणि दीपकने त्यांच्याच मदतीने लग्न मंडपातून नंदिनीताईला किडनॅप केलं. आणि मग सिच्युएशन अशी निर्माण झाली होती, की आता लग्न मंडपातून वरात रिकाम्या हाती जाणार नाही. लग्न हे झालंच पाहिजे आणि गावाच्या ठिकाणी आपल्याला बोलण्याची संधी दिली जात नाही. वसू आत्यामुळे जबरदस्तीने मला पार देशमुख बरोबर लग्न करावं लागलं. मग त्याच्यामध्ये माझी किंवा जीवाची काय चूक होती?
त्यांचं लग्न झाल्यानंतर पुढे जाऊन आम्ही सुद्धा 1-2 वर्षांनी लग्न करणार होतो. पण त्यानंतरला परिस्थितीच अशी निर्माण होती की लग्न मंडपामध्ये मला जबरदस्तीने पार देशमुख बरोबर लग्न करावं लागलं. त्यांची सुद्धा इच्छा नव्हती किंवा माझी सुद्धा इच्छा नव्हती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या म्हणत असते की वसू आत्या आणि रम्याला त्याची शिक्षा सुद्धा मिळाली. त्या दोघींना घरामध्ये कामवाली बनून राहायला लागलं होतं. तर या दोघींमुळे आमचं लग्न झालं. त्यानंतर आम्ही दोघे जण आमच्या आमच्या आयुष्यामध्ये, मी माझ्या बहिणीच्या सुखाचा विचार केला, जीवाने त्यांच्या भावाच्या सुखाचा विचार केला आणि दोघांनी सुद्धा आपल्या पास्टबद्दल कुणाला काही सांगितलं नाही. पण ज्या क्षणी आमचं लग्न झालं त्यानंतर हे सत्य आमच्यासाठी इतकं महत्त्वाचं राहिलं नाही. कारण पार देशमुख यांचं माझ्यावरती खूप प्रेम होतं आणि त्यानंतर मीही त्यांच्या हळूहळू प्रेमात पडले. आणि नंदिनी ताईसारखी मुलगी कुणाला आवडणार नाही. त्यामुळे जीवासुद्धा तिच्या प्रेमात पडला. मग याच्यामध्ये आता चुकीचं काय आहे? जर त्या दोघांचं लग्न एकमेकांबरोबर होऊ शकलं नाही आणि त्यामुळे आम्हाला आमच्या प्रेमाचा त्याग करावा लागला, तर याच्यामध्ये आम्ही कुठला एवढा मोठा गुन्हा केला? कदाचित त्या जागी जीवा नसता, कुणीतरी दुसरं असतं, तरीसुद्धा तुम्ही असेच कॉमेंट केले असतेत का आमच्या नात्यावरती? आणि आता आमचं लग्न झालं आहे आणि आम्ही आमच्या पार्टनरबरोबर लॉयल आहोत, तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? पण हे सगळं इथे आता रम्या आणि वसू आत्याला बघवलं नाही. तर मीडियावाल्यांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. या आठवणी ज्या आम्ही जाळून टाकण्यासाठी बाजूला काढल्या होत्या, ती बॅग या लोकांनी फार्म हाऊसवरून इथपर्यंत आणली आणि त्यांनी माझं आणि पारचं, त्याचबरोबर जीवा आणि नंदिनी ताईचं हे नातं तुटावं यासाठी स्क्रीनवरती त्या दोघींनी ते फोटो चालू केले. तर या सगळ्याच्या मागे सुद्धा वसू आत्या आणि रम्या आहे. कारण अजूनही वसू आत्या आणि रम्याला असं वाटतं की जर मी पारच्या आयुष्यातून निघून गेले तर रम्या त्यांच्याबरोबर लग्न करेल आणि म्हणून ह्या दोघींचा हा सगळा आटापिटा चाललाय. आमच्या आयुष्याची उलथापालथ जर कोणी केली असेल तर वसू आत्या आणि रम्याने केले. तर तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील ना, तर तुम्ही त्यांना विचारा. तेव्हा इथे वसू मीडियाच्या समोर आता तमाशा करायला सुरुवात करते. ती म्हणते, नाही नाही, मी असं काही केलेलं नाही आहे, ही काव्या खोटं बोलते. तेव्हा इथे आता माननी काकू तिथे येतात, त्यासुद्धा साक्ष देतात. तेव्हा ही सगळी मीडियावरती आता होणारी चर्चा नंदिनी त्याचबरोबर तिचे वडील या दोघांपर्यंत पोचते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनीचे वडील म्हणत असतात की काव्याचा हा काय तमाशा चाललाय. पण प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनीला सुद्धा काव्याच्या मार्फत खूप मोठं सत्य समजलेलं असतं. ते फोटो नक्की कुठून आले, तर ते फोटो वसूनेच आणले होते. म्हणजे वसूला आधीपासूनच पारचं लग्न मान्य नाही आहे, मग ती नंदिनी असो किंवा काव्या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्याने आपली बाजू ही सविस्तरपणे मांडलेली असते. तेव्हा कुठेतरी नंदिनीला वाटलेलं असतं की या सगळ्यामध्ये काव्याची काही चूकच नाही आहे किंवा जीवाची सुद्धा. कारण का, आम्हाला वाईट वाटू नये, आम्ही कुठलं चुकीचं पाऊल उचलू नये, म्हणून यासाठी ह्या दोघांनी घेतलेला निर्णय आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रम्या म्हणत असते, काव्या तुझी हिंमत कशी झाली गं हे सगळं करायची? तेव्हा काव्या म्हणते, का तुम्ही इथे मीडियावाल्यांना बोलू शकता, त्यांना खोटी माहिती देऊ शकता आणि ते इथे येऊन चिखलफेक करू शकतात, मग त्यांच्यासमोर सत्य पण येऊ दे ना की हे सगळं तुम्ही केलेत म्हणून. तेव्हा इथे मीडियावाले आता वसूला हवे तेवढे प्रश्न विचारायला सुरुवात करतात की तुमच्या मुलीचं लग्न झालं नाही म्हणून तुम्ही पार देशमुख आणि काव्या देशमुख यांना एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी इतके प्रयत्न का करताय? तेव्हा काव्या म्हणते, प्रेम करणं काही गुन्हा नाही आहे ना. आयुष्यामध्ये तुम्हाला सुद्धा कुणावरती तरी प्रेम झालं असेल म्हणून ते सक्सेसच होतं असं नाही. आणि जर आपल्याला देवाने आपल्या आयुष्यामध्ये इतका प्रेम करणारा जोडीदार दिला असेल तर मग अजून काय हवं आहे? जर आधीचं प्रेम जर नाही सफल झालं तर त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. ते आमच्या नशिबातच नव्हतं असं समजूनच आम्ही आता मूव ऑन झालो आहे ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्य म्हणालेली असते, बघितलं तुम्ही, आपलं नातं तोडण्यासाठी माझा पास्ट इथे कारणीभूत नाही आहे, तर तुमची वसू आत्यासुद्धा तेवढीच कारणीभूत आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्याचे शब्द पारच्या मनामध्ये लागतात आणि कुठेतरी पार्थला जाणीव झालेली असते की आपण ही गोष्ट जेवढी मोठी करतोय, जेवढी ताणतोय, तेवढी खरं तर ती ताणायला नको आहे. एवढं काहीच घडलेलं नाही आहे. काव्याच्या आयुष्यामध्ये जीवा नसता, कोणी दुसरं असतं तर मी काव्याला सोडलं असतं का? मी तिला ॲक्सेप्ट केलं नसतं का?
असा विचार पार्थ करत असतो आणि त्यामुळे त्याच्यासमोर आता एकच उत्तर असतं की थोडा वेळ गेला तर सगळ्या गोष्टी सुरळीत होतील आणि त्यामुळे आपण काव्याचा रागराग करण्यापेक्षा स्वतःला इथे एक संधी देऊया, शांत राहायला हवं असं आता पार्थला वाटतं. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो, काव्याने आता मीडियाला बोलावून आपली बाजू मांडत वसू आणि रम्याचं भांडं त्यांच्यासमोर फोडलेलं असतं. आणि त्याचबरोबर इथे पारच्या मनामध्ये थोडी का होईना पण आपली जागा निर्माण केलेली असते.